गुरुचरित्र अध्याय 6 श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गणगापुरात महिमानुतन वैनीत दूरदूरून लोक येत. श्री गुरुदर्शना कारणे एक ब्राह्मण दर्शना येत. सवे पत्नी असत, वय वर्ष 60 असत. येऊनी नमी श्री गुरुसी. श्री गुरुपुस्थिती असी काय इच्छा मानसी. ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या. झाले या जन्मात दूषण करती समस्त. पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थितसे. श्री गुरु म्हणती ते असी कोण जाणे पुढे जन्मासी. या जन्मी पुत्र कन्यासी पावसी असे करतो मी. वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी. स्वामी म्हणती चित्ता काय असी. आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळासी. 1 वर्षात कन्यासी जन्म देई वृद्धार्षी. ऐसा महिमा श्री गुरुचा. नाम सरस्वती ठेवत श्री गुरुसिती म्हणत. अनुसिय केव्हा येत उद्री माझ्या तव कृपे. हसुनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत. श्री गुरु वचन यथार्थ पुत्र झाला परी असा. ऐसा करुणेचा सागर फक्त इच्छा पुरवणार. श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे. नरहरी ए नामे एक विप्र. स्वामी दर्शनासी येत सर्वांगी असे कुष्ट. शरण येईल श्री गुरुसी एक कष्ट त्यात ते देत. म्हणती सेविता व्रत पाणी घालिनीत. सेवा याची तू करी. यासी जवळ येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण. एकोणी आश्वासन विप्र येई काष्टाते. संगमावरी जाऊन तेथे काष्ट रोवून नित्य घाली स्नान. त्या काष्टाशी प्रेमाने ऐसे जाती दिवस 7. श्री गुरु पावयासी येत कमंडलू तीर्थ घालीत. मंत्रोनी त्या काष्टासी तात्काळ पर्ण फुटत. औदुंबर वृक्ष दिसत. नृसिंह सरस्वती समर्थ महिमानेचा जयाचा. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात. सुवर्णदेह त्याचा होत. नृसिंह स्वामी श्री दत्त शालीला तयाच्या. एकदा सायन देवासी घेऊन जाती संगमासी. दावुनी वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात अग्नी घेऊन ये परत. 2 सर्प पाठवित पथ दाखविन तया लागी. काशी महिमा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवित तया सायन देवासी. एकतंतुकार भक्त स्वामी सेवा करीत. झाडणे सरवण करीत आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी जाती सर्व ब्राह्मासी. भक्त तेथे राहिला स्वामी म्हणते तयासी तू का न गेलासी. तो म्हणे तुम्ही शौची असते जावे कशाला. शिवरात्रीच्या दिवशी स्वामी म्हणते तयासी चल जाऊ श्रीशैलासी. यात्रा पाहून येऊया. तो म्हणे श्रीशैल दूर असत 15 दिन चालाया लागत. आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे. त्यासी जवळ बोलावी तर पाय धरी म्हणती गट्ट. दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जाऊन पोचले ते. स्वामी म्हणते भक्ताप्रद तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत. लोक त्याचे दर्शन घेत. पाहून विस्मित होत असे. करुणी तेथे नमस्कार परतून येई बाहेर. जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येऊन नमित असे. म्हणे आत तुम्ही आहात बाहेरही तुम्ही आहात. तुम्ही असता गणगापुरात लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको. तूच असते परमेश्वर भरून राहसी. चराचर ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदीनामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन 3 वर्ष आराधिले. 3 संवत्सर उपवास द्विजकशला बहुवस निरोप झाला त्यास. चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुनच्चरणी पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत गाणगापूर जावे म्हणत. तेथे असती श्री दत्त परा तेथे ओशील तू. विप्रासी क्रोधयत म्हणे तू देवी असत मनुष्या फासिका पाठवित. ऐसे म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणत. तो नर नव्हे दत्त जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती निघाले गाणगापुरासी. प्रवास करून अष्टदिसी गाणगापुरी पोचत असे. दुरोनी श्री स्वामी श्री नमस्कारित. श्री गुरु त्यासी म्हणत देवी पासून मनुष्य परत का आलासी नरबरा. एकोणीसी मात चरणी नमस्कार करीत. म्हणे तू ईश्वर असत जाणिले मनीचे सर्वही. श्री गुरु म्हणते सायन देवासी न्यावे संगमी असी. धूर टाकायाच्या वस्त्रासी संगमी स्नान करवावे. नवी वस्त्र द्या त्यासी आणा मग गाणगापुरासी. ऐसी सांगोनी त्यासी संगमी देते पाठवून या. जुनी वस्त्रे धूर टाकत संगमी स्नान करीत. सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया. येई मग गाणगापुरात श्री स्वामीचे स्तवन करीत. म्हणे तू त्रयमूर्ती साक्षात नररूपे अवतरला. ऐसे अगाध महिमान नित्य होई अन्नदान. ते गाणगापूर स्थान अपार महिमा तेथी साई परगी ग्रामात. नंदी नामे कवी असत शिवावरी कवित्व करीत. 5 कवन नित्य करी. लोक म्हणती तया व्रत. नृसिंह सरस्वती श्री दत्त त्यावरी काही कवित्व. ऐसे म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिव्हार. नृसिंह सरस्वती गुरुवर न स्तुती मी न करी. ऐसे बोलून आपण गेला शिवपूजा कारण. पूजा करता ध्यान लागले तया द्विजाची. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले.
त्यासी दिसती आसोनी त्या ते म्हणती माझी पूजा करतो सिका पाहुणी असा चमत्कार करी साष्टांग नमस्कार म्हणी नुसया सरस्वती श्री शंकर नव नररूपे अवतरला येऊनी गाणगापुराचा साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरूंचा गाणगापुरी श्री गुरुरात दर्शनी येती सात व भक्त सर्व श्री गुरुदेव म्हणती यावे आमच्या घरात श्री गुरु सर्व म्हणती सर्व ही आपल्या घरात जाती पुन्हा कालांतरे मिळती म्हणती श्री गुरु घरी आले 8 रूप झाले आपण परमहिमा नारायण 7-8 गेले आपण गाणगापुरी ही होतेची श्री गुरु नुसया सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती गाणगापुरी वास करती आता प्रत्यक्ष किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली ती